नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी जो बौद्ध धम्म दिलेला आहे, बौद्ध धम्मामध्ये खास अशी वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये म्हणजे की धर्माऐवजी धम्म असं सांगितलं पहिलं खास वैशिष्ट्य आहे। या भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे त्याच्यामध्ये निसर्गनेम आणि विज्ञान म्हणजे सत्य सांगितलेलं आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, देववाद, ईश्वरवाद, व्यसनाधीनता हे सगळं नाकारलेलं आहे आणि म्हणून आपल्या बौद्ध धम्मामध्ये मानवाचं कल्याण करणारा जो धम्म आहे त्या धम्मामध्ये जी खास जी वैशिष्ट्य आहे आणि विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही बौद्ध धम्माची खास अशी विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहेत। त्याचबरोबर खास वैशिष्ट्य कारण बौद्ध धम्माचा जो धम्माचा डोलारा उभा आहे तो ती 3 शब्दामध्ये आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा ही देखील बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्य आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त त्रिसरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचबरोबर दसशील, दसपारमिता हा देखील बौद्ध धम्माची वैशिष्ट्य आणि खास वैशिष्ट्य म्हणजे अत्त दीपभव म्हणजे स्वतःचे प्रकाशित व्हा। त्यानंतर भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो जिवंत माणसासाठी आहे, मरणानंतरची कोणती अवस्था सांगितली आहे ते वैशिष्ट्य सांगताना भगवान बुद्ध म्हणतात हे निर्वाण पद प्राप्त करणे, निर्वाण हे देखील बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर कर्म सिद्धांत, जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून कर्म सिद्धांत हे देखील भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आहे। त्यानंतर प्रतित्य समुत्पाद म्हणजे मानवाचा विकासाकडे जाणारा चक्राकार मार्ग आहे, हे मानवाचा विकास कसा होईल हे त्या कर्म सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर 4 आर्य सत्य हे देखील बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आहे। अशा पद्धतीने अनेक खास वैशिष्ट्य आहेत। त्यामध्ये अत्त दीपभव हे देखील खास वैशिष्ट्य आहे कारण भगवान बुद्धांनी स्वतःवरती डिपेंड सांगितलं आहे, स्वतःचे मार्गदीप, स्वतःचे स्वयंप्रकाश होऊ शकतो आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मातले हे देखील खास वैशिष्ट्य आहे। धम्म म्हणजे एक नीती आहे, म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म कारण भगवंतांनी धम्मामध्ये माणसाला केंद्रबिंदू मानलेला आहे आणि माणसाचं कल्याण कसं होईल, माणूस हा दुःखातून कसा मुक्त होईल आणि त्याचं जीवन सुखी, समृद्धी, वैभवशाली कसं होईल याचा मार्ग म्हणजे धम्म आहे। म्हणजे धम्माची व्याख्या जर सांगायची झाली, धम्म म्हणजे नीतीने जीवन जगणे, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला शील, सदाचाराने, मित्रवताच्या नात्याने, करुण्याच्या नात्याने वागायचं आहे आणि धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे, हे मनुष्याने जीवन कसं जगावं हेच भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे। आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने विज्ञानामध्ये वाक्य सांगायला शास्त्र शुद्ध पद्धतीने जीवन जगणे म्हणजे धम्म आहे।